नमस्कार. मार्केट मंत्रा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न्स पाहणार आहोत. यामध्ये पहिला प्रकार आहे बुलिश कॅन्डल. बुलिश कॅन्डल ही अशा पद्धतीची ग्रीन कलरची कॅन्डल असते. याचा जो हा वरचा भाग आहे, ही वरची बारीक रेष दिसते आहे आणि खाली एक बारीक रेष दिसते आहे. याला शॅडो किंवा वीक असं म्हटलं जातं. शॅडो किंवा वीक असं याला म्हटलं जातं. त्यानंतर ही कॅन्डल, ग्रीन कलरची कॅन्डल, ही ओपन होताना खालच्या बाजूनी ओपन होते आणि वरच्या बाजूला ही कॅन्डल क्लोज होते. हा जो आहे हा या कॅन्डलचा मीडियन असतो. आता आपण दुसरा प्रकार पाहूया. दुसरा प्रकार आहे हॅमर. हॅमर हा टिपिकली याची जी बॉडी आहे ही स्मॉल असते आणि याची जी वीक आहे ही लॉंग असते. म्हणजे याची जी बॉडी आहे हॅमरची, यापेक्षा त्याची वीक ही दुप्पट ते तिप्पट मोठी असू शकते. बॉडीपेक्षा हॅमरची वीक ही दुप्पट ते तिप्पट मोठी असू शकते. आणि हा हॅमर दोन कलर मध्ये असू शकतो. ग्रीन कलर मध्ये ही असू शकतो किंवा रेड कलर मध्ये सुद्धा हा असू शकतो. ज्या वेळेला डाऊन ट्रेंड चालू असतो त्यावेळेला सपोर्टच्या जवळ जर आपल्याला हॅमर दिसला, तो रेड कलरचा असेल किंवा ग्रीन कलरचा असेल, इथे कलर मॅटर करत नाही. डाऊन ट्रेंड चालू असताना सपोर्टच्या जवळ जर आपल्याला हॅमर दिसला तर तो हे इंडिकेट करतो की कदाचित इथून मार्केट वर जाऊ शकेल. आणि त्याच पद्धतीने ज्या वेळेला अपट्रेंड चालू असतो, अपट्रेंड चालू असताना जर रेझिस्टन्स जवळ आपल्याला हॅमर दिसला तर तो हे इंडिकेट करतो की कदाचित इथून मार्केट खाली जाऊ शकेल. तर हॅमर हा रेड किंवा ग्रीन दोन्ही कलर मध्ये असू शकतो. कलरचा विचार हॅमर पाहताना केला जात नाही. आता आपण पुढचा प्रकार पाहूया. तर बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न्स मधला तिसरा प्रकार आहे बुलिश पियर्सिंग. बुलिश पियर्सिंग हा दोन कॅन्डलनी मिळून तयार झालेला पॅटर्न आहे. त्यातली पहिली जी कॅन्डल असते ही नॉर्मल बेरिश कॅन्डल असते. बेरिश कॅन्डल म्हणजे रेड कलरची कॅन्डल. आणि दुसरी जी कॅन्डल असते ही बुलिश कॅन्डल म्हणजे ग्रीन कलरची कॅन्डल असते. कधी कधी आयडियल सिच्युएशन मध्ये ग्रीन कलरची जी कॅन्डल आहे ही गॅप डाऊन ओपन होते. बऱ्याच वेळेला बुलिश पियर्सिंग या पॅटर्न मध्ये ग्रीन कलरची जी कॅन्डल आहे ही तुम्ही पाहू शकता रेड कलरच्या कॅन्डल पेक्षा खालच्या बाजूला इकडे ओपन झालेली आहे, म्हणजेच ती गॅप डाऊन करून ओपन होऊ शकते. किंवा बऱ्याच वेळेला ती या कॅन्डलच्या, रेड कॅन्डलच्या सेम अगदी समोरच्या बाजूला ती ओपन होते, सेम लेवलला ओपन होते. यामध्ये बुलिश पियर्सिंग मध्ये ग्रीन कॅन्डल कुठे ओपन झाली आहे हे फारसं महत्वाचं नसतं. यामध्ये महत्वाचा भाग हा आहे की ही कॅन्डल, ग्रीन कलरची कॅन्डल क्लोज होताना रेड कलरची जी बेरिश कॅन्डल आहे याच्या मीडियनच्या वर क्लोज झाली पाहिजे. इकडे सुद्धा तुम्ही पाहू शकता ही सेम लेवलला ओपन झाली आहे, पण क्लोज होताना ग्रीन कलरची कॅन्डल ही रेड कलरच्या कॅन्डलच्या मीडियनच्या वर क्लोज झाली पाहिजे. त्यावेळेला आपण त्याला बुलिश पियर्सिंग असं म्हणू शकतो. आणि यामध्ये दोन कॅन्डल असतात. पहिली कॅन्डल ही नेहमी रेड कलरची असते आणि दुसरी कॅन्डल ही नेहमी ग्रीन कलरची असते. तर आता आपण पुढचा प्रकार पाहूया. पुढचा प्रकार आहे बुलिश एंगल्फ. बुलिश एंगल्फ हा सुद्धा दोन कॅन्डलनी मिळून तयार झालेला पॅटर्न आहे. ग्रीन कॅन्डल ज्या वेळेला रेड कॅन्डलच्या ओपनच्या वर क्लोज होते तेव्हा त्याला बुलिश एंगल्फ म्हणतात. रेड कलरच्या कॅन्डलच्या ओपनच्या वर ज्या वेळेला ग्रीन कलरची कॅन्डल क्लोज होते त्यावेळेला याला आपण बुलिश एंगल्फ असं म्हणतो. ज्यामध्ये पहिली कॅन्डल ही नॉर्मल बेरिश असते. ज्यामध्ये ही जी पहिली कॅन्डल आहे ही रेड कलरची बेरिश कॅन्डल आहे आणि दुसरी कॅन्डल ही बुलिश कॅन्डल असते. कधी कधी ग्रीन कॅन्डल ही गॅप डाऊन ओपन होऊ शकते.
कधी कधी ही जी ग्रीन कलरची कॅन्डल आहे इथे तुम्ही पाहू शकता गॅप डाऊन करून ओपन झालेली आहे आणि कधी कधी ती सेम लेवलला सुद्धा ओपन होऊ शकते. तिचा क्लोज हा रेड कॅन्डलच्या वर असतो, मात्र याचा जो क्लोज आहे ग्रीन कॅन्डलचा हा मात्र रेड कॅन्डलच्या वरच्या बाजूला असला पाहिजे. त्याच वेळी आपण त्याला बुलिश एंगल्फ असं म्हणू शकतो. आता आपण पुढचा प्रकार पाहूया. पुढचा 5वा प्रकार आहे मॉर्निंग स्टार. मॉर्निंग स्टार हा 3 कॅन्डलनी मिळून तयार झालेला पॅटर्न आहे, ज्यामध्ये पहिली जी कॅन्डल आहे ही बेरिश कॅन्डल असते, म्हणजे ती रेड कलरची असते. सेकंड कॅन्डल ही जी दुसरी कॅन्डल आहे ही न्यूट्रल कॅन्डल असते. सेकंड कॅन्डल जी आहे ही न्यूट्रल कॅन्डल असते. याला स्पिनिंग टॉप असं सुद्धा म्हटलं जातं. ज्यावेळेला आपण न्यूट्रल कॅन्डलचे प्रकार पाहणार आहोत त्यावेळेला आपण याचा अभ्यास करणार आहोत. तर मॉर्निंग स्टार मध्ये ही न्यूट्रल कॅन्डल असते. आणि तिसरी जी कॅन्डल असते ती ग्रीन कलरची बुलिश कॅन्डल असते. तिसरी जी कॅन्डल आहे ही ग्रीन कलरची कॅन्डल असते आणि ती बुलिश कॅन्डल असते. तर हा जो मॉर्निंग स्टार आहे यामध्ये हा जो ग्रीन कलरची जी आपण ही न्यूट्रल कॅन्डल पाहिलेली आहे ही गॅप डाऊन ओपन होते. इथे तुम्ही पाहू शकता ही रेड कलरची कॅन्डल आहे आणि ही ओपन होताना इथे ओपन झालेली आहे न्यूट्रल कॅन्डल, म्हणजे ती गॅप डाऊन करून ओपन झालेली आहे. तसंच इकडे सुद्धा तुम्ही पाहू शकता ही जी न्यूट्रल कॅन्डल आहे ही गॅप डाऊन करून इथे ओपन झालेली आहे. रेड कलरची जी कॅन्डल आहे ती नेहमी वरच्या बाजूला ओपन होते आणि खालच्या बाजूला इथे क्लोज होते. तर इथे सुद्धा तुम्ही पाहू शकता ही गॅप डाऊन करून ओपन झालेली आहे. म्हणजे मॉर्निंग स्टार मध्ये न्यूट्रल कॅन्डल ही बऱ्याच वेळेला गॅप डाऊन करून ओपन होते. यामध्ये न्यूट्रल कॅन्डलचा जो कलर आहे रेड किंवा ग्रीन हा मॅटर करत नाही. कुठलाही कलर असू शकतो. न्यूट्रल कॅन्डलला रेड कलर असू शकतो किंवा ग्रीन कलर सुद्धा असू शकतो. आणि तिसरी कॅन्डल मात्र यामध्ये बुलिश कॅन्डल असते जी गॅप अप करून ओपन होते. तर आता इथे तुम्ही पाहू शकता ही गॅप अप करून ओपन झाली आहे. सगळ्या कॅन्डल पेक्षा ही वरच्या बाजूला ओपन झालेली आहे, गॅप अप तिने केलेला आहे. आणि पहिल्या बेरिश कॅन्डलच्या मीडियनच्या वर ही क्लोज झाली पाहिजे. ही जी ग्रीन कॅन्डल आहे ही मीडियनच्या या कॅन्डलच्या मीडियनच्या वरच्या बाजूला क्लोज झाली पाहिजे. त्याच वेळेला आपण याला मॉर्निंग स्टार असं म्हणू शकतो. मॉर्निंग स्टार मध्ये महत्त्वाचं आहे पहिली कॅन्डल ही रेड बेरिश कॅन्डल असते. मधली जी कॅन्डल आहे ती न्यूट्रल कॅन्डल असते. यामध्ये कलर मॅटर करत नाही, ती ग्रीन किंवा रेड असू शकते. त्यानंतर ही जी ग्रीन कॅन्डल आहे तिसरी कॅन्डल ही क्लोज होताना रेड कॅन्डलच्या मीडियनच्या वर क्लोज झाली पाहिजे आणि ही गॅप अप करून ग्रीन कलरची कॅन्डल ओपन होते. इथे तुम्ही पाहू शकता वरच्या बाजूला ही ओपन झालेली आहे. तर हे मॉर्निंग स्टार मध्ये या गोष्टी महत्त्वाच्या असतात. तेव्हा आपण या प्रकारचा जर पॅटर्न दिसला तर याला मॉर्निंग स्टार असं म्हणतो. तर हे 5 प्रकार आपण बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्नचे आज पाहिलेले आहेत. तर आता पुढच्या भागामध्ये आपण बेरिश कॅन्डलस्टिक पॅटर्नचे प्रकार पाहूयात. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.